गुड मॉर्निंग. आज आपण काय करूयात, प्रॉब्लेम सेट 1 याच्यातील उदाहरणांची चर्चा करूयात. यामध्ये मी सांगत 5वं गणित बघा. सूत्र वापरायचं एन ऑफ, हे सूत्र जे आहे एन ऑफ ए युनियन बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे जे सूत्र आहे यात फक्त किमती भरा. यू विल गेट एन ऑफ, इथं बघा ही किंमत टाका, ही टाका, ही टाका, या दोघांची बेरीज करा. हा वजा इकडे आला अधिक होईल, इकडचा अधिक तिकडे वजा होईल, फिनिश. त्याच्यावरचं तिसरं, चौथं आणि 6वं या टाईपची गणित मी घेतली. तरी पण पुन्हा आउट ऑफ 100% इन अ ग्रुप 72% स्पीक इंग्लिश. मग बघा, लेट ए बी सेट ऑफ पर्सन हू स्पीक इंग्लिश, म्हणजेच एन ऑफ ए 72, बी बी सेट ऑफ स्टुडंट हू स्पीक फ्रेंच, किती आहेत ते 43. each one out of 100% speak at least one language. म्हणजे each one out of 100% speak, म्हणजे 100 पैकी एक तरी भाषा, 100 विद्यार्थी 100% आहेत ना, त्यातले प्रत्येक जण एक तरी भाषा बोलतो, एक तरी बोलतो, म्हणजे इंग्लिश तरी बोलतो किंवा फ्रेंच तरी बोलतो, म्हणजे युनियन 100 आहे बघा. आणि एकूण आउट ऑफ 100% म्हणजे 100च विद्यार्थी पर्सन आहेत, 100ची 100 एक तरी भाषा बोलतात. ही ओळ आपल्या दृष्टीने. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, हाऊ मेनी स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच. आता याच्यात तुम्ही किमती भरल्या तरी तरी 72 वजा अधिक 43 आणि वजा इकडे 100 एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे 70 40 5 झालं, 7 4 11. वजा इकडे अधिक होईल, हा तिकडे गेले वजा होईल. इंटरसेक्शन 15 आहे, म्हणजे याचा अर्थ काय, इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलणारे 15 विद्यार्थी. शेवटच्या प्रश्न उत्तर आलं बघा. हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. हे इंटरसेक्शन म्हणजे बोथ, दोन्ही बोलणारे आलं उत्तर. आता फक्त हाऊ मेनी स्पीक ओनली पर्सन्स, नंबर ऑफ पर्सन्स स्पीक ओनली इंग्लिश, नंबर ऑफ पर्सन्स स्पीक ओनली फ्रेंच. आता बघा, ही दुसरी पद्धत आहे आपली. एकूण 100 येते टोटल पैकी. बघा आपण आता ही एक्स मानू, कारण आपल्याला तो माहित नाही दोन्ही भाषा बोलणार आहे. आता आपण काढले, अदरवाईज माहित नव्हतं. मग हा ए वाला आहे, हा बी वाला आहे. फक्त बी ए मध्ये पूर्ण ए किती येतं 100 आहे, पूर्ण ए किती येतं 72 आहे. त्यातून हा एक्स केला म्हणजे हे 72 वजा एक्स होते, म्हणजे 72 वजा एक्स. त्यानंतर पूर्ण बी किती आहेत 43, त्यातनं एक्स इकडे गेले म्हणजे 43 मायनस एक्स. Number of persons speak only English 72 minus x. Number of persons speak only French 43 minus x. तिघांची बेरीज 72 minus x plus x आणि 43 minus x बरोबर 100. 1 2 तिघ मिळून दोघं कॅन्सल. हे 115 वजा x बरोबर 100 वजा x अधिक 115 तिकडे गेल्यावर वजा होईल. चिन्ह समान बाजूला करा, वजा 15 वजा वजा कॅन्सल. म्हणजे इथं इंटरसेक्शन 15 आहे. ए आणि बी दोन्ही मिळून किती विद्यार्थी आहेत 15 विद्यार्थी आहेत, की जे फ्रेंच पण बोलतात. आणि आता आपल्याला काय करायचं, फक्त नंबर ऑफ पर्सन्स स्पीक ओनली इंग्लिश बरोबर 72 वजा एक्स म्हणजे कोण, इंटरसेक्शन 15 आहे, दोघांची वजाबाकी करा. नंबर ऑफ पर्सन्स ओनली स्पीक फ्रेंच 43 मायनस एक्स 43 मायनस 15. ही वजाबाकी की फक्त इंग्लिश बोलणारे, ही वजाबाकी की फक्त फ्रेंच बोलणारे. अशा पद्धतीने हे गणित संपले. पहा या ठिकाणी दोन्ही पद्धतीने सांगितलंय. इथून आहे ना या 3 ओळी
आणि पुढे या आकृती हे ती झाली वेन डायग्रामने आणि सूत्राने सरळ सरळ असं सोडवायचं. त्यानंतर 70 ट्रीज बघा 70 ट्रीज काय म्हटले वर्ड प्रॉब्लेम समजून देतो पुन्हा नीट समजून घ्या थोडे फास्ट सांगतो फक्त कारण अशी 4-5 गणितं सोडून दिली तुम्हाला आता. नंबर ऑफ काय 70 स्टुडंट ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्क लेट A B set of tree planted by park n of A 70 B set of trees planted by कोण दुसरा प्रज्ञा n of B 90 on the occasion of the tree plantation week out of these 25 trees were planted by both together intersection किती 25 सूत्र आहे बघा A युनियन B बरोबर n of A plus n of B minus n of A intersection B हा 70 हा 90 आणि इंटरसेक्शन 25 160 वजा 25 135 होईल बघा म्हणजे बोथ ऍटलीस्ट दोघांपैकी एकाने तरी झाड लावले म्हणजे हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्क और प्रज्ञा मग इथं 135 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्क अँड प्रज्ञा असं त्याचं उत्तर असेल. एकदम साधं सोपं सरळ गणित होतो. आता या ठिकाणी सहावं गणित हेच वेन डायग्राम मी कसं करणार हा ए हा बी इथपर्यंत सेम. आता इथं फक्त ओनली शब्द घालायचा आहे. आता इथं काय म्हणते ट्री प्लांटेड बाय पार्क ओनली ट्री प्लांटेड बाय पार्क ओनली. आता दोन्ही मिळून किती येतं 25 ए मध्ये किती आहेत 70 मधून 25 गेले 35 होईल का 30 20 50 नाही 45 70 वजा 25 म्हणजे 45 होईल. ट्रीज प्लांटेड बाय कोण प्रज्ञा ओनली बी किती होता 90 होतं त्यातून 25 गेले 45 प्लस युनियन काय होईल तिघांची बेरीज 1 2 3 45 अधिक 25 अधिक 65 40 50 60 60 120 130 आणि 135 संपलं. हे झालं वेन डायग्राम. लास्ट वन इन अ क्लास. आता इथं बघा 8 स्टुडंट आउट ऑफ 28 हॅव्हिंग अ डॉग देअर पेट ॲनिमल. आता हे थोडंसं वेगळं आहे बघा हटके फारसं काय असं हटके नाहीये फक्त आपल्याला कळलं पाहिजे काय करायचं त्याच्यामध्ये. आता पहा याच्यामध्ये काय काय दिले बघा. इन अ क्लास 8 स्टुडंट आउट ऑफ 28 हॅव म्हणजे 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. लेट A B set of students have a dog as their pet animal. N of A 8. B set of students have a cat as their pet animal. N of B 6. N of A माहित झाला N of B माहित झाला. 10 students have dog and cat both म्हणजे इंटरसेक्शन. आधी युनियन करता येईल लगेच आपल्याला फॉर्म्युला. आठ 6 आणि किती येतं 10 8 6 10 14 अरे समथिंग इज रॉंग. परत पाहूयात. 10 स्टुडंट हॅव डॉग अँड कॅट बोथ बरोबर आहे. डॉग अँड कॅट बोथ. 8 स्टुडंट आउट ऑफ 28 हॅव्हिंग अ डॉग ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. 6 स्टुडंट हॅव अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल म्हणजे स्टुडंट हॅव्हिंग अ डॉग ॲज अ पेट आणि बरोबर आहे
n of d number of students having only dog as pet plus those having dog as cat both. हा सॉरी इथं त्यांनी असं म्हटलं फक्त ओनली म्हणलं त्यांनी बघा 8 स्टुडंट आउट ऑफ 20 हॅव अ डॉग ॲज देअर फक्त डॉग पेट ॲनिमल असणार आहे म्हणजे नॉट एन ऑफ ए हा एन ऑफ ए नाही झाला हे असं होईल बघा फक्त ह्या भागात किती झाले 8 ह्या भागात किती झाले 6 आणि दोघं किती झाले 10 म्हणजे 8 प्लस 10 प्लस 6 24 ए युनियन बी झाले म्हणजे इथं असं करावं लागेल बघा एन ऑफ ए बरोबर 8 प्लस म्हणजे हे 10 जे आहेत ना 10 हे बोथ आहेत ना पण दोघांची बेरीज त्यानंतर बी मध्ये कोण येईल 6 प्लस परत 10 हे 16 येईल आणि इंटरसेक्शन बघा 18 16 मायनस 10 18 34 होईल 24 झाले आणि तुम्हाला विचारले हाऊ मेनी पुढे देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव अ डॉग और कॅट ॲज मग स्टुडंट डू नॉट हॅव अ डॉग अँड कॅट ॲज देअर पेट ॲनिमल इज इक्वल टू हे पुन्हा 28 आहे त्यातून 24 गेले म्हणजे 4 थोडंसं फसवं गणित होतं नीट अंडरस्टँड करा नीट समजून घ्या हे 18 का घेतलं 16 का घेतलं कारण इथं त्यांनी सेट ऑफ स्टुडंट हॅव अ डॉग ॲज देअर असं म्हटलं आपण ते म्हणले फक्त 8 स्टुडंट आउट ऑफ 28 पैकी 8 फक्त डॉग पाळतात म्हणजे ते ओनली झालं ओनली म्हणून त्याच्यामध्ये कॉमन पण आपण ऍड केले अशा पद्धतीने आपण तिसरं चौथं पाचवं सहावं अशी महत्वाची 4 गणित संपवली आहेत आता मी तुम्हाला 7वं गणित समजावून सांगतो रिप्रेझेंट द युनियन यू बघा ए युनियन बी एकत्र करता येतील 3 4 5 7 1 4 8 संपलं आणि पी युनियन क्यू ए बी सी ई एफ त्यानंतर एल घ्यायचा आहे एम घ्यायचा आहे एन घ्यायचा आहे ई डबल नाही घ्यायचा मी तर कोणी बघा ए पी मध्ये आधी घ्यायचे ए बी सी ई एफ युनियन म्हणजे एकत्र करायचे आता क्यू मध्ये घ्या एल आलाय का नाही एम नाही एन नाही ई आलाय बी पण येऊन गेला सत्य कळलं इथं काय 3 4 5 7 1 4 येऊन गेला आणि 8 संपलं पुढचा प्रश्न याचा इंटरसेक्शन पण घेता येईल तुम्हाला बघा बरं या दोघांचं इंटरसेक्शन काय ए आणि बी चा इंटरसेक्शन फक्त 4 येणार होतं आणि पी इंटरसेक्शन क्यू काय बघा बरं कॉमन ई आणि बी ओके आता तिसरं गणित पान नंबर 18 वरचं सगळ्यात x इज इक्वल टू राईट इन द नेस्टिंग मेथड फर्स्ट x सच दॅट x इज अ प्राइम पाहिजे प्राइम म्हणजे मूळ कशामधली 80 100 80 100 मध्ये बघा 83 87 नाही 89 प्राइम आहे का पण हा त्यानंतर 97 बरोबर आहे का बघा हा सातवं गणित चाललंय बघा आपलं प्राइम नंबर नीट पहा प्राइम नंबर चुकलं नाही पाहिजे प्राइम नंबर म्हणजे त्या ज्या संख्येला तिने स्वतःच भाग जातो अशा मग प्राइम नंबर बघा बरं आहेत का हा आता बघा त्यानंतर आता वाय सच दॅट वाय इज ऑड पाहिजे ऑड बिटवीन 90 to 100 ऑड म्हणजे 2 ते भागून जाणार आहे म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 9 अशा मग 91 93 95 97 99 एक्स युनियन वाय बघा बरं 97 संपलं हो सॉरी युनियन म्हणजे 83 89 97 91 93 95 97 येऊन गेली संपलं 3 आणि 3 6 7 जण येतील बरोबर आहे का बघा एक्स युनियन वाय तुम्हाला कशाने करायचं पण हे वेन डायग्राम नाही ना हो सॉरी इट इज वेन डायग्राम दाखवायचंय मग आता याच्यामध्ये एक 8 कॉमन आहे ना 8 इथे इथं 3 5 7 1 हा ए हा बी आहे इथं कोण कोणी बी मध्ये कोण कोणी बघा बरं परत याला बघा 3 4 5 7 3 4 5 7 आणि
इकडे 1 4 8 आहे 1 आणि 8 हे झालं सगळं पूर्ण असं डार्क करा हा युनियन झाला हे दाखवायचा P आणि Q हा P आणि Q P मध्ये कोण आहे A B C D E पण कॉमन कोण आहे E B आहे ना A B झाला C आणि F बघा A B C D झाला का A B C E F A B C E F B मध्ये Q मध्ये कोण आहे L M N L M N E B आता हे कसं करणार कॉमन कोण आहे 97 इथे 83 89 83 89 97 आणि इकडे कोण आहे 91 93 95 आणि 99 संपलं अशा पद्धतीने वेन डायग्राम तिन्ही याची आणि याची तिन्ही पण दाखवले बघा आठवा बघा राईट सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स बघा बरं सबसेट रिलेशन सबसेट म्हणजे कोण कोणा सबसेट दाखवायचे सोपं आहे कोण कोणाचं पिल्लू आहे हे तुम्हाला दाखवायचे बघा सेट ऑफ क्वाड्रिलॅटरल सगळे क्वाड्रिलॅटरल येतील सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स त्याच्यामध्ये सगळे स्क्वेअर आहे म्हणजे S इज सबसेट ऑफ X सेट ऑफ रेक्टेंगल म्हणजे V सुद्धा सबसेट ऑफ X Y सेट ऑफ रोम्बस Y इज सबसेट ऑफ X T सेट ऑफ पॅरलोग्राम T इज सबसेट ऑफ X म्हणजे चौघ X चे सबसेट असतील त्यानंतर या ठिकाणी बघा Y इज सबसेट ऑफ X S इज सबसेट ऑफ X त्यानंतर T इज सबसेट ऑफ X आणि V इज सबसेट ऑफ X बरोबर आता सेट ऑफ ऑल रोम्बस आता स्क्वेअर जो आहे ना स्क्वेअर चारी बाजू सारख्या चारी कोण काटकोन म्हणजे हा स्क्वेअर आहे आणि एक चारी बाजू सारख्या असेल तो रोम्बस पण असतो रोम्बस म्हणजे y कोणाचा सबसेट आहे S चा बरोबर आहे का हा पॅरलोग्राम पण असतो म्हणजे T कोणाचा सबसेट आहे S चा पण ऑपोजिट साइड सारखे आहेत बघा आणि ते पॅरलल पण असतात त्यानंतर रेक्टँगल ऑपोजिट साइड सारखे इच अँगल राईट अँगल म्हणजे V पण कोणाचा सबसेट आहे S चा कळतंय का अशा पद्धतीने सबसेट रिलेशन तुम्हाला लिहिता यायला पाहिजे त्याचप्रमाणे पॅरलोग्राम जो आहे ना म्हणजे T सबसेट ऑफ रोम्बसचा T सबसेट ऑफ रेक्टँगलचा पण आहे समजलं 9 बघा if M is any set then write मनाने घ्यायचा M 1 2 आणि B is equal to MT घ्या then M युनियन फाय म्हणजे B तुम्ही बघा M युनियन B एकत्र केल्यावर काही म्हणजेच कोण आला हा कोण आहे हा M याच्या ऐवजी फाय लिहा M युनियन फाय इज इक्वल टू M आणि इंटरसेक्शन M इंटरसेक्शन B M इंटरसेक्शन B दोघांमध्ये काय कॉमन आहे इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काही सारखं नाहीये म्हणजे कोण आहे फाय आणि M इंटरसेक्शन B म्हणजे कोण आहे फाय बरोबर कोण काय आहे फाय सरळ उदाहरण बघा M घेतला B घेतला फाय M युनियन B म्हणजे एकत्र केलं M मध्ये घटक घेतले 1 2 B मध्ये काहीच नाही म्हणजे संपलं 1 2 म्हणजे कोण आहे M B म्हणजे कोण आहे फाय M युनियन फाय बरोबर M आणि इंटरसेक्शन दोघांमध्ये कॉमन काहीच नाही म्हणजे MT आहे मग M कसा इंटरसेक्शन त्याच्या फाय आणि हा फाय दाखवा गणित ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द U म्हणजे सगळे बघून लिहायचे A म्हणजे फक्त A गोलातले लिहायचे B म्हणजे फक्त B गोलातले लिहायचे B गोलातले A युनियन B म्हणजे A आणि B दोन इथले एकत्र लिहायचे आणि इंटरसेक्शन म्हणजे ह्या कडीतले आहेत ना ह्या कडीतले म्हणजे तिथे फक्त 1 आणि 5 आहे एकदम सोपं 11 गणित सूत्र आहे सूत्रात किमती भरा म्हणजे बघा जवळजवळ 4 ते 3 ते 11 झालेत दुसरा बघा फाइंड द करेक्ट ऑप्शन्स फॉर द गिवन क्वेश्चन्स दुसरा प्रश्न सांगतो आता दुसऱ्या प्रश्नामध्ये which of the following collection is a set आता सेट कोणते बघा कलर्स ऑफ रेनबो
रेनबो मध्ये किती कलर असतात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्ही सांगू शकता. बी सेट ऑफ E1 प्राईम. आता E1 प्राईम फक्त 2 आहे, 2 इज द ओनली E1 प्राईम. हा पण तुम्ही सांगू शकता, म्हणजे सेट आहे. मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. इंग्लिश कॅलेंडर मध्ये 30 पेक्षा लहान असताना कोण आहे? फेब्रुवारी आहे, म्हणजे हा पण सेट आहे. आणि हो सॉरी, मी दुसरा प्रश्नातलं पहिलं घ्यायला पाहिजे. तुम्ही वर्ष कलर ऑफ रेनबो माहिती आहे. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. आता स्कूल कॅम्पस मध्ये जर झाडं लावली असतील तर त्यातले टॉल ट्री सांगता येतील. रिच पीपल इन द विलेज. खेड्यातले म्हणजे दुसरा पण सेट आहे, तिसरा सेट नाहीये, कारण श्रीमंत लोक सांगता येणार नाहीत. कशावर ठरवायचे श्रीमंत? आणि चौथा इझी एक्झाम्पल्स इन द बुक. आता या पुस्तकातलं सोपं कोणतं? सगळे सोपे वाटतात मला. म्हणजे याच्यातलं बघा जवळजवळ सेट कोणकोणते आहेत बघा. ए जो आहे बी ऑल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. त्यानंतर चौथं सी विच ऑफ द फॉलोइंग करेक्शन इज अ ट्री. यातलं उत्तर कोणतं येईल? विच ऑफ द फॉलोइंग करेक्शन इज अ सेट. मला असं वाटतं ए येईल कलर्स इन द रेनबो, हे त्याचं उत्तर असेल. कारण टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. आता स्कूल कॅम्पसमध्ये तुमचं कॅम्पस किती मोठे हे आपल्याला माहित नाही. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. बघा एन म्हणजे कोण आहे? 1 2 3. आणि डब्ल्यू म्हणजे कोण आहे? 0 1 2 3. बरोबर. मग एन इंटरसेक्शन डब्ल्यू दोघांमध्ये कॉमन काय आहे? बघा बरं, इंटरसेक्शन. इथे 1 2 3. 1 2 3 डॅश 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 म्हणजे हा एक झाला, म्हणजे नॅचरल नंबर. म्हणजे पहिला दाखला आहे बघा ए. तिसरं पी. एक्स इज दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड इंडियन. IND आय नकोय परत ए आणि एन पर येऊन गेलाय चौकच येते लिहिला. देन विच वन ऑफ द फॉलोइंग सेट पी ऑफ लिस्टिंग फॉर्म. बघा मला वाटतं पी येईल बघा उत्तर. चौथं टी दिलाय एम दिलाय. करा बरं एकत्र. टीचे लय आले 1 2 3 4 5. 3 आलाय बघा, 4 आलाय, 7 आणि 8. कोणतं उत्तर आहे बघा त्यात? 1 2 3 4 5 7 8. सी इज द आन्सर. आता प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 1. एम दिलाय एम दिलाय. इंटरसेक्शन बघा बरं 1 3 5 आणि 2 4 6. मला वाटतं काहीच कॉमन नाहीये. 1 3 5 नो, म्हणजे इंटरसेक्शन काही हाय बघा पहिलं, म्हणजे सी इज द आन्सर. एक्स एक्स इज ऑड. ऑड पाहिजे. ऑड म्हणजे 0 2 4 6 8 नाही पाहिजे तसे याच्यामध्ये. आणि 1 ते 5 मध्ये 1 लेस दॅन आहे. तिथं 5 पण बघा, म्हणजे 5 3 1 येणार नाही, म्हणजे दोन्हीच येतील फक्त. कुठला पर्याय? 3 आणि 5 डी. पी दिलाय बघा. व्हॉट टाइप ऑफ सेट? 1 2 3 डॅश डॅश 10. आपण काउंट करू शकतो, म्हणजे तो फायनाइट सेट झाला. एम युनियन एन आणि एम दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट एन. बघा 1 2 3 4 हा युनियन झाला. एम झाला 1 2 4. एन काय असू शकतो? 1 2 आणि 4 सोडून 3 5 6. आणि यातलं पण असू शकतं ना, कारण जेव्हा युनियन घेतो तेव्हा डबल घेत नाही फक्त आपण. मग इथं 1 असू शकतो, 2 असू शकतो, 4 असू शकतो. म्हणजे 6 पैकी हे 3 कंपल्सरी पाहिजे, तर यातला कोणता एक चालेल? बघा बरं 3 5 6 आहे का पुढं? नाहीये. 3 4 5 6 3 4 5 6 आहे का बघा? 3 5 6 4 आहे त्याच्यामध्ये. मग एन इज द बी इज द आन्सर. पी सबसेट ऑफ एम. एक उदाहरण घेऊ. पी हा एमचा सबसेट आहे बघा. 1 2 आणि एम 1 2 3 4. ओके झालं का? पी सबसेट ऑफ एम. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट. बघा बरं का. पी इंटरसेक्शन पी युनियन एम.
आपल्याला युनियन पाहिजे. पी युनियन एम बघा बरं. पी पी आणि एम एकत्र करा. हे एकत्र करायचे म्हणजे पी मधले लिहिले. आता एम मधले पण घ्या. 1 2 झाला 3 4. हा म्हणजेच कोण आहे एम. म्हणजे बघा बरं का पी इंटरसेक्शन पी युनियन एम. पी युनियन एम म्हणजेच कोण आहे 1 2 3 4 म्हणजेच कोण आहे एम आहे ना तो, असं म्हणा. किंवा पी इंटरसेक्शन एम सांगा. पी आणि एम मध्ये कोण कोण कॉमन आहे 1 2 म्हणजेच कोण आहे पी आणि पी इंटरसेक्शन एम दोघांमध्ये कॉमन 1 2 आहे. 1 2 म्हणजे कोण आहे पी. किंवा तुम्ही असं करा हा युनियन दिलाय बघा हा हा आणि पी हा. या दोघांमध्ये काय कॉमन इंटरसेक्शन 1 आणि 2 च फक्त. बरोबर 1 आणि 2 म्हणजे कोण पी आहे का बघा त्याचा पर्याय पी. आणि लास्ट वन which of the following sets are empty sets. आता यातला empty कोण आहे बघा बरं. सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. बघा या पॅरलल लाईन्स आहेत ना, या पॅरलल लाईन इंटरसेक्ट होतच नाही. कधी होतील का. जर इंटरसेक्टिंग असतील तर 1 पॉइंट आला असता, पण हे इंटरसेक्ट होतच नाही. नो एनी कॉमन पॉइंट सो इट इज एम्प्टी. दुसरं म्हणजे ए त्याचं उत्तर आहे सेट ऑफ E1 प्राइम. E1 प्राइम म्हणजे कोण असते 2. हा सिंगल टच झाला. दुसरा तिसरा मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 फेब्रुवारी येईल त्याच्यामध्ये. आणि शेवटचं एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू आय. आय म्हणजे कोणता आहे बघा बरं डॅश डॅश -3 -2 -1. हाय -1 इथं आहे आणि +1 इथं आहे. दोघांच्या मध्ये कोण आहे 0 आहे. म्हणजे पी सेट काय 0. इट इज अ सिंगल टर्न सेट नॉट एम्प्टी. सो आन्सर इज ए. या ठिकाणी आपलं पहिलं चॅप्टर आपण संपलेलं आहे. आपलं पुढच्या तासाला आपण दुसरं चॅप्टर सुरू करू. आता आपण थांबूयात. धन्यवाद.